मित्रांनो, कोकणात आपल्याला बरेच कलाकार मंडळी आहोत आणि बऱ्याच जणांच्या अंगी हे गुण उपजत असतं. म्हणजे सुरुवातीपासूनच अशातलो एक आमचो युवराज सबस्क्रायबर फॅमिलीमधलो, तर तो एक उत्कृष्ट झांज वाजयता. तर त्याचं आज नाटक हा म्हणजे नाईक दशावतार नाट्य मंडळ झऱ्यावर दोडामार्गमध्ये ते का आमंत्रण दिला झांज वाजवण्यासाठी. तर आज मी तिकडे जातलो. या अगोदर त्यांनी नाटक केलं काल खानयाळ्यामध्ये वाजवलं. पण मला जाग गोवा नका, त्या दिवशी होती महाशिवरात्र आणि ते मी होते मेड्यात. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत. माझ्या मी दोडामार्कर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, आता मी असे बरोबर भरपालवाडीत, कुडाशीची भरपालवाडी. आता ह्या देवस्थान हा ना श्री पैडेश्वर. तर ह्या देवस्थान ॲक्च्युली बहुतेक सासोलीच्या भागात येत असं दिसतं. म्हणजे मला इतकी काय आयडिया नाही. तर हे सर थांबलेलं आहे जरा इंट्रो गोसाठी. तर इकडे आता भरपालीत जाते. भाडा असा एक शाळेतला तुमका माहिती आहे, बऱ्याच वेळा बोललो आहे. 10वीची परीक्षा वगैरे चालू झाली तर तिकडे जातं. बघूया दिवसभरात काय घडत आणि मग संध्याकाळी आपण गोव्यात जाऊया. त्याचं नाटक हा तर बघूया. नाईक दशावतार नाट्य मंडळात संधी गावली, तर ही त्याची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणान. बघूया संध्याकाळी मी जातला. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला संध्याकाळी भेटूया तुमका. नाहीतर मग दिवसभरात काही गेले तर मग आपण तुमका बघू गावताला. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे मी नांदोड्यामध्ये, नांदोडा गावात, नांदोडा गोवा. तर असेल पुढे गेल्यानंतर एक साधारण 1 किलोमीटरवरती नाटक हा नागनाथ मंदिराच्या थंय. तर आता पहिली थंय जाऊया, बघूया काय काय तयारी झाली. कारण नाटक सुरू जाऊच्या मार्गावरच असं 7:45 वाजले आणि म्हणतात की ट्रेक्सिंगचा नाटक हा. बघूया इथपर्यंत शूट करून गावता. व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला. भाव मोरया भाव पावरे, भाव मोरया भाव पावरे, दावी रूप ते साजिरे मोरया, दावी रूप ते साजिरे मोरया, दावी रूप ते साजिरे. भाव मोरया भाव
पावने भाव मोरया भाव पावरे गावी रूप ते सारी रे मोरया गावी रूप ते सारी रे मोरया गावी रूप ते सारी रे जड झाले लोचन एक द्यावी दर्शन जड झाले लोचन जड झाले लोचन एक द्यावी दर्शन गजानना लंबोदरा रे मोरया गजानना लंबोदरा रे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे गावी रूप ते सारी मोरया गावी रूप ते सारी मोरया गावी रूप ते सारी ऋण तुझे मोरया सांग कैसे फेडू ऋण तुझे मोरया सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणाची अंतरू चंदना परी जुनी गंध तुला लावून चंदना परी जुनी गंध तुला लावू भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू तरी फिटे न है पागरे मोरया तरी फिटे न है पागरे भाव मोरया भाव पावने भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते सारी रे मोरया दावी रूप ते सारी मोरया दावी रूप ते सारी जड झाले लोचन एक द्यावी दर्शन लोचन जड झाले लोचन जड झाले लोचन एक द्यावे दर्शन गजानना लंबोदरा रे मोरया गजानना लंबोदरा रे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते सारी मोरया दावी रूप ते सारी मोरया दावी रूप ते सारी ऋण तुझे मोरया सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणाची अंतरू चंदना परी जुनी गंध तुला लावून चंदना परी जुनी गंध तुला लावू भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू तरी फिटे
हे पांगरे मोरया तरी भीतीना हे पांगरे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया धाव पावरे दावी रूप ते सारी मोरया दावी रूप ते सारी मोरया दावी रूप ते सारी गजानन महाराज दास जणी लिहिलो आहे सूत्रधारा मी कैलास पर्वती माता पितांची सेवा करीत असते एकाएकी तुझी लीलवाणी आहे तिला रंगभूमी प्रकट झालो सांगे मो भक्ता माझा धावा करण्याचं कारण कोणतं विघ्ने बहु येती विघ्ने बहु येती ऐसा खेळा रंग भरू दे ऐसा खेळा रंग भरू दे वर द्यावा मद प्रती गणपती वर द्यावा मद प्रती गणपती तारक तू जगपती सूत्रधारा तुझ्या नाटकात तुला विज्ञानाचा संग वाचतोय चिंता करू नकोस माझ्या हातल्या क्षणा भाषण नकोस याच्याकडे करून समूळ नाश करीन असा शिवाणी मंगलकरांचा आशीर्वाद सुखकर्ता दुःखहर्ता अर्था विघ्नांची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी खडके माळ मुक्ता फळाची जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्न खड्ड फळा गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुटी शरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरे जणी घागरिया जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती संवदर सीता पणवर वंधना सुंद वक्र सुंदती नैना दासरा माझा वटपाहे साधना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंधना जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती शुभम भवतु निघालो माझ्या संस्थानी गजानन महाराज अनन्य भावे शरण आहे पदकमली दासाची ही पदकमली दासाची ही दिनांचा कैवारी शिवसुता भजावे दिनरजनी शिवसुता भजावे दिनरजनी शिवसुता भजावे दिनरजनी हेलो सुस्वागतम श्री
गजाननाचे स्तवन करून सरस्वती मातेला वंदन करून रंगदेवतेकरणी व्याघ्र अभिवादन करून तुला जमलेल्या नाट्यरसिकांना मानाचा मुद्रा करून श्री मालक लक्ष्मण नाईक प्रस्तुत नाईक दशावतार नाट्यमंडळ घोडबांवर दोडामार आपल्या गुणवंत अनुभवी कलाकारांच्या संचात घेऊन येत आहोत. शिवलीलेवर आधारित महान पौराणिक दशावतारी नाट्य कलाकृती कुंड भैरव मायाजाल, कुंड भैरव मायाजाल, कुंड भैरव मायाजाल. ट्रिक्सिंग ग्रुप, कलाई ट्रिक्सिंग ग्रुप, संजय नेवकी, नीरू कुडाळ, प्रकाश योजना, श्रीमान गोट्या सावंत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं नाट्यप्रयोग करण्याची सुवर्ण संधी दिली त्या सर्व ग्रामस्थांना मानाचा मुद्रा करून श्रीकृष्ण सदाशिव महाराज मठ, शिवोळकरवाडा, दोडामार्ग रोड, मोरगाव यांचे मनपूर्वक आभार मानून श्री लक्ष्मण नाईक प्रस्तुत नाईक दशावतार नाट्यमंडळ घोडबांवर दोडामार्ग सविनय सादर करीत आहोत. महान पौराणिक दशावतारी नाट्य कलाकृती कुंड भैरव मायाजाल, कुंड भैरव मायाजाल, कुंड भैरव मायाजाल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अनमोलया प्रीतीला कवटाळून धरावी, अनमोलया प्रीतीला, अनमोलया प्रीतीला कवटाळून धरावी. प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी, स्मरावी हृदयात साठवावी, स्मरावी हृदयात साठवावी. अनमोलया प्रीतीला, अनमोलया प्रीतीला कवटाळून धरावी, अनमोलया प्रीतीला कवटाळून धरावी. तुझी स्मरावी हृदयात साठवावी, तुझी स्मरावी हृदयात साठवावी. अनमोल केली देवा निशा जगावर, अनमोल केली काढिलास पुत्र जगती जोडा वयासनाती. देवा तुझ्या कृपेची, देवा तुझ्या कृपेची आठवण सदा रहावी. तुझी स्मरावी हृदयात साठवावी, प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी. अनमोल या प्रीतीला कवटाळून धरावी, अनमोल या प्रीतीला कवटाळून धरावी. प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी, प्रीती तुझी स्मरावी
हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी आहा तुझा विना संहार या जगताला अहम अहम तुझा विना संहार या जगतात या मायानगरीच्या ठिकाणी वास्तव्य या मायानगरीच्या स्मशानभूमी होय या मायानगरीच्या स्मशानभूमी हा कुंडबाईराव वास्तव्य करतोय आणि कशासाठी असेल तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या विश्वाच्या ठाई होय या विश्वाकडे म्हणूनच या मायानगरीच्या ठिकाणी या स्मशानभूमी हा कुंडभैरव वास्तव्य मी आयुष्यमान व्हावा ही देवाकडे प्रार्थना करतोय देवाला साकडं घालतोय प्रभुरा या
आदित्य मंडलाला नमो मंडलाला जन्म दिला. पक्षीराजांचा किलबिलाट झाला. पहाट झाल्याची जाणीव पक्षीराजानं करून दिली आणि केवळ निद्रेच्या आधी नसणारा आमचा देह आम्ही आमच्या स्वाधीन करून घेतला. जो सूर्य नारायण गेले कुठे विश्वाला अखिल प्रकाशमान करणारी ती सूर्य देवता पूर्व स्थितीवर उभून या विश्वाला प्रकाशमान करते त्या सूर्य देवतेला आम्ही नमस्कार केला आणि मातृ पितृ देवतेला वंदन करून केवळ या अलंकगरीच्या राजप्रसादी आमची पावलं पडली आणि या अलंकगरीच्या राजप्रसादी पाहिलं असेल हे उत्साहीमय वातावरण, हे प्रसन्नमय वातावरण, हे चैतन्यमय वातावरण हे पाहिलं आणि केवळ आमचं मन समाधानी बनलं. हे भगवंता का होत नाही याच्या मुळाशी कारण म्हणजे पूर्वजांची पूर्वपुण्याही होय. मातृ पितृ देवतेचा आशीर्वाद आणि म्हणून केवळ पितृबच्छा फक्त संचित करण्यात आलं. अगदी ब्राह्मणांच्या साक्षीनं हा राजमान्यांच्या मस्तकी चढविण्यात आला
आणि या राज्याची आम्हाला करण्यात आलं. राज्याची मागण्या व्यक्तीच्या मुखात पसंत झाले. राजाचे राज्याचा अभिषेक यांचा जय जयकार असतो. हे शब्द आमच्या कानी पडले. कर्णाचे तुषार शांत झाले आणि शांतने आमच्या मनात निर्धार केला. आजपर्यंत घटेल माझ्या केवळ या तमाम चिंतेसाठी आणि भगवंता तुझ्या कृपा तमाम चिंतेची सेवा आम्ही करतोय. सेवा मंदार जोरदार आम्हाला लोकपाल म्हणजे मानवाचे माणसं पदाचे पदाधिकारी सारे तर आपण याचा साथ याचा सर्व करून सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यात जात आहेत. काया म्हटल्यानंतर काया होय. भगवंता तुझ्या चरणी माझी एकच प्रार्थना या मानवतेच्या काळीला सदैव सुख मिळू दे एवढी तुझ्या चरणी सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना मानवतेला जगी मानवते प्रातःकाळ झाल्यानंतर त्या शंभू महादेवाचं नामस्मरण केल्याखेरीज माझा एकही दिवस गेला नाही. मित्रमैत्रिणी समेत खेळता खेळता कधी लहानाची मोठी झाले कळलंच नाही. वयात आल्यानंतर माझ्या पिताजीने माझा विवाह रचला आणि त्या शंभू महादेवाच्या कृपेने राजा विश्वजित यांची भार्या म्हणजे त्यांची पट्टराणी नव्हे तर महाराणी सत्यवती म्हणून कोकण भूमी अमुजात
किंवा मानून घ्यावे नित्यामुते कर्म